या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। यांच्याकडे बिर्याणी फक्त 60 रुपयात, तहारी फक्त 50 रुपयात, चिकन 65 बोनलेस दर शुक्रवारी 1 किलो फक्त 300 रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे, ते पण देखील फक्त 50 रुपयात। तर सोलापूरकरांनो, याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे। आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। नमस्कार, मी ॲडव्होकेट शर्वरी रानडे। मी भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग 21 मधील क विभागातून म्हणजे सर्वसाधारण महिलेमधून मी अर्ज केलेला होता उमेदवारीचा, आणि ओपन मधून कुठल्याही मागासवर्गीय व्यक्तीला द्यायचं नाही असा ठराव पास झालेला होता। त्यामुळे 21 प्रभागामध्ये मी पूर्वीपासून काम करत आलेले आहे। मी पेशाने वकील आहे आणि तिकडच्या संपूर्ण आमच्या प्रभागातील जे काही समस्या आहेत ते माझ्याकडे लोक फोन करतात, हक्कानी फोन करतात, आणि जवळजवळ 24 तासात आतापर्यंत मी त्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत। आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याशिवाय दुसरं नाव नव्हतंच, पण आमच्या प्रभागामधून, आमच्या कॅटेगरी मधून मंजिरी किल्लेदार हे नाव फायनल झालेलं आहे। तिचं नाव अद्यापपर्यंत कोणी ऐकलेलं नाही। तिचा नवरा काम करतो संकेत किल्लेदार, आम्हाला मान्य आहे। ही मंजिरी किल्लेदार कुठेही मुलाखतीला आली नाही। ज्यावेळेला उमेदवारांच्या मुलाखती झाल्या तिनं कुठेही येऊन मुलाखत दिलेली नाहीये। मग अशा व्यक्तीचं नाव फायनल होतच कसं? उमेदवारीचे जे काही मुलाखती झाल्या त्या काही लोकांना दाखवण्यासाठी घेतल्या का उमेदवारांच्या तोंडाला पानं पुसली आहेत? त्यांना कामं करणारी लोक हवी आहेत का नको आहेत? एबी फॉर्म हा मंजिरी संकेत किल्लेदार या उमेदवाराला दिला गेलेला आहे। तिचं कुठेही आमच्या प्रभागात नाव नाहीये। तिचा नवरा काम करतो। शहराध्यक्षांनी केलंय का आमदारांनी केलंय? आम्हाला हे कोणी केलंय हे अजून आम्हाला नावच आता समोर आली आहेत। आम्हाला आतापर्यंत अंधारात ठेवलं होतं की प्रत्येकाला टोलवत ठेवलंय की तुमचं नाव आहे, तुमचं नाव आहे, तुमचं नाव आहे। प्रत्यक्षात कोणालाही सांगितलं नाही की कोणाचं नाव फायनल आहे ते। हे भारतीय जनता पार्टीचा हा खेळ आहे आणि त्यांचा हा सगळा भोंगळ कारभार आता आम्हाला म्हणजे सहन होत नाहीये। त्यांना कामं करणारी लोक हवी आहेत का नको आहेत? आम्ही कामं करतोय ती काय नुसतं म्हणजे आयुष्यभर जसं लोक म्हणतात की कोणी यावं आणि वापर करून जावा असं आहे का? नवीन आलेल्या लोकांना तुम्ही देता कसं? ज्यांची पाठी कोरी आहे अशा व्यक्तीला उमेदवारी का मिळतेय? आम्ही काम करणाऱ्या लोकांनी आयुष्यभर सतरंजा उचलायच्या का? हीच कामं करायची का आम्ही? त्यामुळे आमचा थेट आरोप आम्हाला भारतीय जनता पक्षावरच आरोप आहे आता सध्या की तुम्ही कामं करणाऱ्या लोकांना उमेदवारी का गेली नाहीये। प्रभाग 21 हुडगी रोड चा एरिया आहे। आता 16 प्रभागाचा जो 21 मध्ये कन्वर्ट केलेला भाग आहे। आता मी अपक्ष मध्ये उभारणार आहे। मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही।